मे 2026 संपूर्ण राज्यभरामध्ये आपण मोठ्या उत्साहामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करत होतो। परंतु याच महाराष्ट्र दिनी म्हणजेच ज्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी शिवफुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्याच महाराष्ट्रात महाराष्ट्र दिनी थेटपणे पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती 65 वर्षीय नराधमानं लैंगिक अत्याचार केले। एवढंच नाही तर लैंगिक अत्याचार केल्याच्या नंतर अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती थेटपणे तिची हत्या करण्यात आली। या घटनेनं संपूर्ण राज्यभरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी जे आहेत मूक आंदोलनं केली गेली। त्याचबरोबर या प्रकरणामधला जो नराधम 65 वर्षीय आरोपी आहे भीमराव कांबळे, याला कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ही संपूर्ण घटना घडल्याच्या नंतर थेटपणे पुणे बेंगळुरू जो महामार्ग आहे तो महामार्ग तब्बल 6 ते 7 तास रोखलेला होता। या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीनं तातडीने एसआयटी गठीत करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये सध्या न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। आणि हे न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केल्याच्या नंतर आज अत्यंत महत्त्वाच्या काही साक्षी झालेल्या आहेत आणि या साक्षी पुराव्याच्या आधारे आता हा जो नराधम भीमराव कांबळे आहे त्याचा पाय आणखी खोला जातानाचे चित्र पाहायला मिळते। नेमकं आज झालेल्या सुनावणीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या साक्षी झाल्या आणि त्यामुळे भीमराव कांबळे याचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। संपूर्ण राज्यभरामध्ये आपण 1 मे 2026 या दिवशी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत होतो। परंतु ज्या महाराष्ट्राला आपण शिवफुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, ज्या महाराष्ट्रामध्ये महिलाचा सन्मान केला जातो असं म्हणतो, त्याच महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये अत्यंत किळसवाणी अशी घटना घडलेली होती। कारण एका 65 वर्षीय नराधम असणाऱ्या भीमराव कांबळे या वृद्ध व्यक्तीनं अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार केला होता। खरं तर ही मुलगी जी आहे ती 3.5 वर्षाची जी चिमुरडी आहे ती सुट्ट्यांमध्ये जी आहे आपल्या आजीकडे आलेली होती। अवघ्या 3.5 वर्षाची चिमुरडी होती। परंतु तुला गाईचं वासरू दाखवतो असं म्हणत हा जो नराधम भीमराव कांबळे आहे याने या मुलीला गाईच्या गोठ्यामध्ये नेलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर तिची निर्घृण पद्धतीने जी आहे हत्या केल्याचा आरोप सुद्धा आता करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये या संपूर्ण प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता। या प्रकरणात पोलिसांनी 65 वर्षीय जो भीमराव कांबळे आहे या भीमराव कांबळे नावाच्या नराधमाला जे आहे पोलिसांनी अटकही केलेली होती। हा जो नराधम आहे या भीमराव कांबळेनी केवळ ही जी लहान चिमुकली होती 3.5 वर्षाची चिमुकली होती तिला गाईच्या गोठ्यामध्ये नेलेलं होतं, तुला वासरू दाखवतो म्हणून नेलेलं होतं आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार केला। अत्याचार केल्याच्या नंतर या चिमुरडीची गळा दाबून थेटपणे हत्या केली आणि त्यानंतर शेणाच्या ढिगाऱ्याखाली या चिमुरडीचा मृतदेह जो आहे तो लपवण्यात आलेला होता अशी सुद्धा माहिती तपासामधून जी आहे ती पुढे आलेली होती। आता या प्रकरणामध्ये ज्यावेळेस अत्यंत संतप्त अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या, अत्यंत संतप्त अशा भावना जनमानसांमधून उमटल्या होत्या। त्यानंतर जर पाहिलं तर ह्या चिमुरड्या मुलीच्या नातेवाईकांनी पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखलेला होता। तब्बल 6 ते 6 तास हा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आलेला होता आणि त्यामागे फक्त एकच त्यांची मागणी होती की हा जो प्रकरणातला नराधम आहे भीमराव कांबळे याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये सरकारच्या वतीने जे आहे एसआयटी गठीत करण्यात आली होती। त्याचा संपूर्ण तपास जो आहे सध्या पूर्ण झालेला आहे। या प्रकरणामध्ये नराधम आरोपी जो आहे भीमराव कांबळे या प्रकरणाचा संपूर्ण खटला जो आहे सध्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला जातो, विशेष न्यायालयामध्ये चालवला जातोय आणि या प्रकरणामधला जो नराधम आहे संशयित आरोपी आहे भीमराव कांबळे याच्यावरती जे आहे सध्या खटला जो आहे सध्या सुरू आहे आणि आज पुण्यातील न्यायालयामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी या संपूर्ण खटल्याच्या बाबतीमध्ये पार पडलेली आहे। या घटनेच्या वेळी या परिसरामध्ये असलेल्या 3 लहान मुलांची साक्ष आज जी आहे न्यायालयामध्ये जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे या 3ही मुलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि साक्षी पुराव्याच्या दरम्यान या 3ही मुलांनी आरोपी भीमराव कांबळे याची ओळख पटवलेली आहे। या 3ही मुलांनी जी आहे जे की लहान चिमुरडे मुलं आहेत त्यांनी हा जो भीमराव कांबळे आहे या भीमराव कांबळेला जे आहे ओळखलेला आहे। खरं तर काय घडलेलं होतं, ज्यावेळेस या मुलीवरती अत्याचार होत होते त्यावेळेस या मुलीला आरोपी सोबत जाताना पत्र्याच्या शेडमध्ये जाताना आणि गोठ्याच्या परिसरामध्ये नेताना जो आहे या नराधम आरोपीला जे आहे या 3 चिमुरड्या मुलांनी पाहिल्याचंही त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे, न्यायालयाच्या समोर सांगितलेलं आहे, न्यायालयात तशी माहिती दिलेली आहे। कायदेशीर तज्ञांच्या मते प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष कोणत्याही गुन्हेगारी खटल्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते। प्रत्यक्ष साक्षीदार
अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच अनुषंगाने ह्या खटल्यातले जे 3 महत्त्वाचे साक्षीदार आहेत, चिमुरडे मुले आहेत, त्यांनी या भीमराव कांबळेला ओळखलेलं आहे. गाईच्या गोठ्यात घेऊन जाताना, त्याचबरोबर पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी या चिमुकलीला घेऊन जाताना या तिन्ही साक्षीदार आहेत, त्यांनी या भीमराव कांबळेला पाहिलेलं होतं आणि त्यांनी भीमराव कांबळेला ओळखलेलं आहे. अशा पद्धतीची साक्ष त्यांनी न्यायालयामध्ये दिलेली आहे. त्यातही अल्पवयीन साक्षीदारांनी न्यायालयासमोर या आरोपीची ओळख सुद्धा पटवलेली आहे आणि हे तपास यंत्रणासाठी आणि सरकारी पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. अत्यंत महत्त्वाची साक्ष या संपूर्ण खटल्याच्या दृष्टिकोनामधून जी आहे ती मांडली जाते. यापूर्वी सुद्धा येरवडा कारागृहामध्ये झालेल्या ओळख परेडतही या मुलांनी आरोपीची ओळख जी आहे पटवलेली होती, अशी माहिती तपास यंत्रणांनी यापूर्वी जी आहे ती दिलेली होती. दरम्यान या प्रकरणानंतर राज्यभरामध्ये जर पाहिलं तर आपण अत्यंत संतापाची भावना निर्माण झाली होती. संपूर्ण राज्यभरामध्ये अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या. या प्रकरणातील नराधमाला आता कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली होती आणि याच प्रकरणाचं गांभीर्य ओळखून राज्य सरकारच्या वतीने एसआयटी जी आहे तात्काळ गठीत करण्यात आली होती. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयामध्ये या आरोपीच्या विरोधात म्हणजे भीमराव कांबळे याच्या विरोधात जे आहे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि सध्या या संपूर्ण खटल्याची सुनावणी जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर 3 चिमुकल्यांची साक्ष सुद्धा या खटल्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे ह्या 3 चिमुकल्यांची साक्ष ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. कारण ह्या 3 चिमुरड्या जे आहेत, 3 साक्षीदार जे आहेत, चिमुकले साक्षीदार त्यांनी या भीमराव कांबळेला ओळखलेलं आहे. भीमराव कांबळेला त्यांनी गाईच्या गोठ्यामध्ये या चिमुरडीला घेऊन जाताना पाहिलेलं होतं आणि त्यामुळे आता त्यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि मात्र आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर आता या प्रकरणामधले आणखी काही साक्षीदार आता जे आहेत कोर्टाकडनं जे आहे ती तपासली जातात आणि त्यामुळे आता भीमराव कांबळे जो आहे त्याचा खेळ आता खल्लास झाल्याचं मानलं जाते. कारण या चिमुकल्या मुलांनी ह्या 3 चिमुकल्या मुलांनी थेटपणे भीमराव कांबळे याला ओळखलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी भीमराव कांबळे याचा खेळ खल्लास होईल असं जे आहे शक्यता आता वर्तवली जाते आणि यावरतीच आता या संपूर्ण प्रकरणावरती ही जी साक्ष पुरावे आहेत त्याच्या आधारावरती आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते लागलेलं आहे. कारण हे अत्यंत बहुचर्चित खटला आहे. कारण या खटल्यामुळे जर पाहिलं तर अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवरती अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मानच आता शरमेनं खाली गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. सध्या या संपूर्ण खटल्यामध्ये पुढचे कोणते साक्षी पुरावे सादर केले जातात सरकारी पक्षाकडून न्यायालयामध्ये हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.